हिमालय एवढं दुःख उराशी बांधलं, जनहितासाठी शरद पवार बाहेर पडले. हिमालय एवढं दुःख उराशी बांधलेलं असताना देखील जनहितासाठी शरद पवार बाहेर पडलेले असून आजच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राख सावडण्याचा विधी पार पडला आणि काही वेळापूर्वीच अजित पवार यांच्या अस्थीचे नीरा नदीच्या संगमात विसर्जन करण्यात आले. असे असतानाही देखील शरद पवारांनी नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नीरा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. खाजगी कारखान्यातील रासायनिक पाण्यामुळे नीरा नदी पात्रात गेल्या काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर मासे मृत झाले होते आणि या प्रकारामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांनी हा प्रकार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या कानावर घातला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील शेतकऱ्यांना नीरा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी शब्द दिला होता. म्हणूनच की काय अजित पवारांचा शब्द पूर्ण करण्यासाठी शरद पवारांनी आज तात्काळ नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली आहे आणि यावेळी शरद पवारांनी नीरा नदीच्या नागरिकांशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. ते फार नापीक झाले एकदम आणि ते पाणी अत्यंत प्रदूषित आहे. सगळा लोड जो आहे ना त्याच्यामधले सगळीकडे परिस्थिती म्हणून गव्हर्नमेंटने त्याच्यावर ऐकून योग्य उपाय बंधनकारक जे काय तुम्ही उत्पन्नाचं साधन कोणी करू नका. पोल्युशन कसं सेक्रेटरी रिजनल ऑफिसर पुणे सातारा सोलापूर या जिल्ह्याचा एक पुण्याला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बारामती.